मंचावर उपस्थित आपले सर्व शेतकऱ्यांचे कैवारी सगळ्यांची नावं घेऊन आपला सर्वांचा वेळ गमावू इच्छित नाही, कारण त्याचं ऊन फार तपलं आहे, कार्यक्रमाला वेळ भरपूर झाला आणि सगळी आपलीच मंडळी आहेत. मित्रांनो, माझ्यासमोर भाजपचा हा जाहीरनामा आहे माझ्या हातात आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना मी 2100 रुपये देऊ, ते 1500 देत आहे. शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी हा दुसरं कलम आहे आणि शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ करून 12,000 देणार आहे. 12,000 ऐवजी 15,000 देणार आहे आणि MSPवर 20% अनुदान देणार आहे. म्हणजे ह्या 2-3 बाबी इतक्या महत्त्वाच्या सांगितल्या मी तुम्हाला. त्याच्यानंतर ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा. 45,000 गावात पांदन रस्ते बांधणी करणार आहे. म्हणजे काय करणार हेच मला समजत नाही. म्हणजे पांदन रस्ते ऑलरेडी आहेत आमचे. असं कोणतं शेत आहे की ज्याला पांदन रस्ता नाही आहे, पण काहीतरी घोषणा करायची. पांदन रस्त्यासाठी म्हणे आता मी वाळू फुकट देणार, मुरुम फुकट आहेत ना, आमचंच आहे ते. त्याच्यानंतर खतावरील GST कर मिळणार परत. अबे परत कशाला घेऊन राहिले तुम्ही? घेऊच नका ना आजपासून. म्हणजे ट्रॅक्टर आपण घेतला 6 लाखाचा, त्याच्यावर 18% GST म्हणजे किती रुपये होतात? जवळपास 1,20,000 रुपये, 1,10,000 रुपये. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात, तुम्ही ट्रॅक्टर घेतला तर आम्ही अनुदान तुम्हाला नंतर देऊ. म्हणजे लबाडायचं अवतन जेवढ्यावर खरं. अबे त्याच्यापेक्षा घेऊ नका आणि आम्हाला देऊ नका चोट्ट्यो. साधा सरळ विषय आहे. नाही चालू. तुम्हाला हे माहिती आहे का, ज्याच्याकडे 5 एकर शेती आहे त्या 5 एकर शेतीवर ते कुटुंब, आम्ही जेव्हा एखादा सर्वे केला आणि पाहिलं की 5 एकराच्या कुटुंबाला दैनंदिन कोणत्या वस्तू लागतात की ज्याच्यावर तो GST भरतो, तो GST आहे महिन्याला 5,000 रुपये. महिन्याला 5,000 5 एकरावर. म्हणजे वर्षाला किती झाला? 12×5 60,000 रुपये. वर्षाला 60,000. आणि किसान सन्मान निधीमध्ये आपल्या आदरणीय मोदी पैसे किती देतात तुम्हाला? 2,000च्या 3 टप्प्यात 6,000. म्हणजे महिन्याला किती झाले? वर्षाला 6,000 म्हणजे महिन्याला 500. महिन्याला 500 म्हणजे रोजचे किती झाले? 17 रुपये हळूच पैसे. म्हणजे तुमच्याकडून इकडून लुटून किती घ्यायचे? 60,000 रुपये आणि द्यायचे त्यातले 10% परत. आणि वरून असा आव्हान आहे की आम्ही किती देऊन राहिलो तुम्हाला. विषय कसा आहे माहिती आहे का मित्रांनो? याच्यासाठी मी तुम्हाला साधा किस्सा सांगतो. गोष्ट काय झालेली आहे, हे सरकार माजलं काय पहिले एक समजून घ्या. एक म्हणतात की नाही, लातो की बुत बातो से मानते नाही. काय झालं की एक राजा होता आणि त्यांनी तसं भरपूर तो कर वगैरे लावत होता. त्याच्या मंत्र्यांनी एक दिवस सांगितलं की आपला कर आपण दुप्पट करून टाकू म्हणे. राजा म्हणजे लोक मारतील ना, लोक ऐकून तर घ्या म्हणजे तुम्ही ऐकून तर घ्या, मी करतो. करून टाकला दुप्पट. लोक भरायला लागले. नंतर मग काय झालं, त्यांनी नवीन फतवा काढला की आता हा जो पूल आहे म्हणे, या पुलावरून जर जायचं असेल म्हणे तुम्हाला, रोज तुम्हाला जाताना 5 रुपये येताना 5 रुपये द्यावं लागतं. लोक ते भरायला लागले. पण राजा म्हणे किंवा करू नको रे बा असं, लोक मारतील म्हणे. तुझं लावला कर, लावला कर. 1-2 दिवसानंतर लोक असे 1,000-2,000 लोक राजवाड्याच्या बाहेर जमा झाले. राजा घबरावला. त्या मंत्र्याला मी तुला सांगत होतो राजा शहाणपणा करू नको, आता एवढे लोक मारतात म्हणे आपल्याला. महाराज ऐकून घ्या म्हणे, 2 मिनटं ऐकून घ्या म्हणे. थांबा ना म्हणे, ऐकून तर घ्या म्हणे. थांबा द्यायला बोलावं म्हणे. का रे बा कशात येईल काय म्हणे? साहेब काय हरकत नाही म्हणे, तुम्ही तो कर लावला म्हणे, पण तुम्ही असं आहे म्हणे की तो तिथं आम्ही जाणं करतो म्हणे, जाताना एकच माणूस असते म्हणे, येताना एकच माणूस असते म्हणे तिथं. अहो इतकी मोठी लाईन लागते म्हणे. ते जोडे काय कमीत कमी म्हणे जोडे मारायसाठी 8 माणसं तरी ठेवा म्हणे. म्हणजे आम्हाला तेवढं थांबावं लागणार. लक्षात आलं? त्या पुलावरून लोक जोडे घ्यायला तयार होतात, पण त्यांचं म्हणणं काय की बा एक जोडा मारणार एकच माणूस आहे, त्याच्यामुळे फार लाईन लागते, 8 माणसं ठेवा म्हणजे ते लवकर जोडे खाऊ आम्ही निघून जाऊ. हा आपली सर्वांची अवस्था अशी झाली. सरकार आपलं अन्यायावर अन्यायावर करून राहिली. म्हणजे तुम्हाला 70% आम्ही काय म्हणतात त्याला, आम्ही 2017ला आम्ही लागत से दुगना करून देऊ. लागत से दुगना करून देऊ. पहिले काय म्हटलं, अच्छे दिन लाएंगे. बरोबर आहे म्हटलं की नाही? पण तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही विचारला का जाईल की अच्छे दिन किसके आएंगे? अच्छे दिन आए नाही क्या? आले नाहीत का? तुम्ही विचारलं नाही की अच्छे दिन कोणाचे येतील बा? कोणाचे आले की नाही? भाजपवाल्याचे, RSS वाल्याचे, सत्तेत बसणारायचे सगळ्यांचे अच्छे दिन आले की त्याचे बुरे दिन आहेत चालू?
ते कवी आहे तो काय म्हणून गेला, अरे चोर उच्च कोकी करो कद्र, ना जाने कौन कब आके सत्ता में बैठ जाएगा. त्याची परिस्थिती आज देशात चालू आहे. हे काय म्हणतात, हरामखोर आमच्याकडे पैसे नाही. आश्वासन दिलं होतं की आम्ही करू. त्यांनी काय म्हटलं आहे, आम्हाला बसवा, आम्ही शेतकऱ्यांच्या सातबारा करू, कोरा कोरा कोरा. आणि तुम्हाला तर जो नाही केला आम्ही, तर तुम्ही काय करा, कोराजन 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 घ्या. माहिती आहे ना कोराजन. आणि ते स्वस्तवाल्या नाही म्हटलं त्यांनी, ते 12,000 रुपये लिटरचा आहे मला असं समजलं कोराजन. म्हणजे स्वस्त नका पिऊ, महागवाला दर देऊ आम्ही तुम्हाला. तो किस्सा तसाच आहे. मी ते सांगितलं ना की त्याच्यावर कर लावते, लोक म्हणतात की बा डोळे मारा म्हणे, रोज आम्ही डोळे खातो म्हणे, पण कमीत कमी लवकर तर मारा म्हणे, त्यासाठी 10-15 माणसं ठेवा म्हणे. आपली अवस्था तशीच झाली आहे. गोष्ट अशी आहे की यांनी एवढे हराम, म्हणजे आता 2017ला म्हटलं होतं की आम्ही तुमचं उत्पादन हमको लागत से दुगना कर देंगे. लागत से दुगना. तुम्ही विचारलं का त्याला की लागत से दुगना क्या करेंगे, त्यानं केलं की नाही. लागत से दुगना, खर्च दुगना करून टाकला ना तुमचा. म्हणजे खताचे भाव दुप्पट करून टाकले. 300 रुपयात पाईप घेतला होता 2019ला मी 3 इंची, तो पाईप आता 850 रुपयात विकत घेतला मी. आमचा तो जुना ड्रायव्हर आहे गजानन, त्याने मोटरसायकल घेतली ते 2019ला 40,000 रुपये आहेत. ते होंडाची CD 100. आता आमच्या गणेशनं मोटरसायकल घेतली विकत, ती घेतली आणि 1,20,000. 3 पट किमती वाढल्या, 3 पट सगळ्या गोष्टीच्या. अरे सोनं आजच 1,00,000 रुपये झालं. आजच सकाळी तुमच्या हातात एक कागद दिलेला आहे, कागद आहे का तुमच्याजवळ, तो कागद द्यावर एखादं. हां नाही तो नाही, आद्या या कागदाच्या मागं तो मागचा घ्या, मागचं कागदाचं सगळ्यात मागचं का पान घ्या, मागचं पान पहा काय आहे त्याच्यात. कलेक्टरचा पगार किती होता 1967 साली, 250, 250 रुपये. आता किती आहे, 3.5 लाख. किती पट वाढलं, 1400 पट. शिक्षकाचा पगार किंवा क्लास 2चा पगार किती होता याचा सरकारी नोकऱ्यांचा, 40 रुपये. 40 रुपये आज 80,000 आहे. 2,000 पट वाढला. गहू काय भाव होता त्या जमान्यात, 90 रुपये खाली बा, 90 रुपये क्विंटल. म्हणजे या सरकारी कर्मचाऱ्याला 40 रुपये पगार आहात. 1 क्विंटल गहू घ्यायचा असला तर 2 महिन्याचा पगार त्याला द्यावा लागेल. आता त्याला 80,000 आहे, 80,000. आणि तुमच्या गव्हाची किंमत किती आहे, 2,000. म्हणजे तो एका महिन्यात 40 रुपये गहू विकत घेऊन राहिला. हा त्याच्यातलाच विषय आहे. ते तुम्हाला पहिले किस्सा सांगितला की नाही, डोळे मारायचे, कर लावायचं, अमुक करायचं. तरी पण लोक काय म्हणतात, मारा राजा हरकत नाही, पण जरा जास्ती लोक लावा आम्हाला मारायला, लवकर आम्ही सुटून जाऊ. दोष त्यांचा नाही आहे. चाब्या तुमच्या खिशात आहेत. कुलूप चालली उघडायचं आहे तर कुलूप उघडतच नाही, कुलूप उघडतच नाही. अबे बरोबर चाबी लावणं भलत्या लावून राहिला ना. चाब्या तुमच्याजवळ आहे, पण तुम्हाला त्या वापरायच्या नाही. आणि त्या तुम्ही वापरू देऊ नये, वापरायच्या नाहीत म्हणून मग काय आहे, अरे साले मुसलमान बहुत बदमाश हो गए, अरे देखो कितने बच्चे पैदा कर रहे, अरे ऐसा हो गया वैसा हो गया, वो औरंगजेब की कब्र खोदो, चमका करो, अरे वक्फ बोर्ड लाओ, ये कानून. हिंदू मुसलमान, नंतर तिकडे मराठा आणि OBC, तिकडे त्या जरांगेच्या फक्त आपसात भांडणं लावून देणं. दर आठवड्याला नवीन नाटक, दर आठवड्याला नवीन नाटक असते यांचं. काहीतरी तो मधात 1 महिनाभर तो कुणाल कामरा चालला. तुम्ही पाऊस नका. तुम्हाला जर तुमचा खिसा कापायचा असला तर खिसा सगळ्यात जास्त कापला कुठं जाते, ST मध्ये भरत चढत असताना आपण जातो गर्दीत जोरदार. तो त्याचा बरं तुम्ही तुमचं लक्ष दुसरीकडे असलं त्या बाबतीत त्याचं काम दाखवून देते. सरकार तेच करून राहिला. विषय असता सरकारला मी अजिबात दोष देत नाही. गधे आपण आहो. आपल्या बापदादाईनं सांगितलं होतं की या शेडजी भडजींच्या हातामध्ये राज्य देऊ नका. म्हणजे भाजपचं जेव्हा असायचं त्यावेळेला आमचे बुढेबाटे सांगत, अरे याच्या नादी नका लागो बरं. की मोतीरामजी लहाने वगैरे त्यावेळेस फिरायचे भाजपसाठी. तर आपले शेतकरी सांगत, अबे कुठे त्या शेडजी भडजीच्या पार्टीच्या नांदी लागून राहिले. पण आपण निघालो गधे, आपण दिली याच्या हातात तापचाबी. आणि 10 वर्षात घेऊन घ्या. बिन पाण्यानं भादरली आहे की बिन पाण्यानं भादरली तुमची. अबे बिन पाण्यानं भादरली तरी चालते, पण साहेब बिन पाण्यानं भादरून वरून मिठे टाकून राहिले, चटणी टाकून राहिले. ज्या भादरून ज्या दाबून. या 2014ला मी मत दिलं त्या मोदीले, मी दिलाय. हा गदा तुमच्या समोर उभा आहे, प्रकाश पोरे. मी मत दिलाय कारण हा आता कसं सांगितलं, मायासारखा स्वतःले बुद्धिमान समजणारा जर गधा बनते तर तुमची काही चूक थोडी आहे.
अरे तो काय म्हणे, मैंने गुजरात के ऐसे दिन फलता दिए, उनको तुमने 60 साल दिए कांग्रेस वालों को, मेरे को 60 महीने दे दो. मी विचार केला ना, त्या बरं आहे, हरकत नाही, हसायचे चुट्टे आहेत हे काँग्रेसवाले. 2G स्पेक्ट्रम घोटाळा टमक करतात, ढमुक करतात, भलानं करतात. जाऊ द्या म्हटलं साहेब, आता ना याले ना बीबी ना बच्चा, काम करेंगा अच्छा, म्हणून दिलं मी मत. मित्रांनो, गोष्ट अशी आहे, चुका ह्यांच्या नाही, तुम्ही सतोच आहे चुना. आपण सहन करतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे, आपण सहन करतो ह्या सगळ्या गोष्टी. मला सांगा, 10-12 वर्ष झाले. माझं म्हणणं आहे की आता मग ते पाटणींनी सांगितलं, माझं म्हणणं आहे 50 क्विंटल झाले सोयाबीन झालं. 2-3 वर्ष अगोदर सोयाबीन मी 10,000 विकला, कापूस 12,000 विकला. तर 50 क्विंटल सोयाबीनला 10,000 भाव भेटला असता 5 लाख भेटले असते. आता 3,000 भेटले, म्हणजे मला 1.5 लाख भेटले. म्हणजे एकट्या सोयाबीनमध्ये मग 3.5 लाखानं बाई बिनपाण्यानं झाली. वरून खर्च वाढला, 4 वर्षात खर्च वाढला ना. इकडे खर्च वाढायचा आहे, इकडे तुम्ही याची कमी करायची आहे. वरून तुम्ही अजून काय म्हणायचं की 2017ला लागत से दुगना कर देंगे. तो लागत से दुगना तर करून नाही टाकला, खर्च दुप्पट केला आणि आमच्या भाव निम्मे करून टाकले. म्हणजे 12,000चा कापूस 6,000 विकायला लागून राहिला. जर 50 क्विंटल कापूस झाला असता काय परिस्थिती होती, हा कागदाने तुमचा जो वाचा ना. 2067 1 किलो एक तोळ्या सोन्याचा भाव 100 रुपये आहे, 100 रुपये, 102 रुपये. त्यावेळेचा तोळा 12 ग्रॅम तो होता. एक समजून घ्या, दशमान पद्धती आली नव्हती. म्हणजे 8 रुपये ग्रॅम सोनं होतं, 8 रुपये ग्रॅम. कापसाले 180 रुपये भाव होता. म्हणजे 1 क्विंटल कापूस विकला, 18 ग्रॅम 12 ग्रॅम सोनं भेटे. आपले 20 ग्रॅम सोनं भेटे, 18 ग्रॅम 20 ग्रॅम. आता 1 क्विंटल कापूस विकला तर किती भेटते? आज झाला 1 लाख रुपये भाव. अर्धा ग्रॅम घ्या ना दाबून, अजून घ्या दाबून. आणि एवढं असूनही ज्या अर्थी तुम्ही उठत नाही, याचा अर्थ काय? किस्सा तोच काय, डोळे मारा पण राजा माणसाचं जास्ती बसवा. म्हणजे तुम्ही आमचे भाव अजून कमी करा, इकडे महागाई वाढवा, पण अयोध्येचं दर्शन करू द्या, रामाकडे जाऊ द्या. आणि 66 कोटी लोक आले म्हणे कुंभमेळ्यात. कुंभमेळ्यात किती आले? 66 कोटी. देशाची लोकसंख्या किती आहे? 140 कोटी. त्याच्यातले 25-30 लाख 25-30 कोटी हे मुसलमान काढून टाका. हे तर काय केले इतके. म्हणजे या देशातले तर त्यात बुद्धिवान पोर असतील ते मुसलमान आहेत. ज्यानं व्हॅक्सिनही घेतलं नाही, त्याला माहित होतं 6ला ये मारता. तुम्ही यायले तुम्ही बेवकूफ नका समजू. सगळ्यात हुशार आणि सगळ्यात मेहनती लोक आहेत ते. म्हणजे कोणतंही मेहनतचं काम, तुम्ही गवंडी काम म्हणा, टायर म्हणा, पंक्चर म्हणा, काही म्हणा, फक्त हेच करतात. फक्त हेच का, बिना दारू पिणारे काम करताना दारू न पिणारी एकच कम पाहिली मुसलमान आहे. माझ्या इथे 50 कामं चालू आहेत, 50 पैकी 48 कामावर मुसलमान आहेत. तर गोष्ट काय झाली, काय सांगतो तुम्ही? हा, कुंभमेळा. तर 25 कोटी मुसलमान काढून टाका, 10-15 कोटी दलित काढून टाका, म्हणजे 40 कोटी काढले, उरले किती? 100 कोटी. हे किती म्हणतात, किती आले तिथे? 66 कोटी. 66 कोटी. याचा अर्थ 100तले 6 माणसं कधी गेले की नाही? 7 माणसं. आणि चला आता अति इतके माणसं उभ्यात, हात वर करा, कोण कुंभमेळ्यात जाऊन आला. म्हणजे जर 1000चं गाव असेल तर त्याच्यातून 66 माणसं गेली की नाही? 50 माणसं गेली की नाही? ॲव्हरेज काय म्हणतात? खोटं बोला पण दाबून बोला, आणि घ्या दाबून. तुमचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हे सगळे धंदे आहेत. जगातले सगळ्यात बेवकूफ नंबर 1 कोण असतील तर अधिकारवाणीने सांगतो, हे सगळे शेतकरी आहेत. त्यात मी सुद्धा आहे. मी सुद्धा शेतकरी आहे, 200 एकराचा शेतकरी आहे. एका शेतकऱ्याचा मला फोन आला, ते फॉर्मसाठी म्हणे, ते फॉर्म पाहिजे होता, म्हणे फॉर्म घेऊन गेला तो. मग म्हणे भाऊ तो फॉर्म भरायचा आहे म्हणे, पण तो लयच किचकट आहे म्हणे. मी म्हटलं का किचकट काय? मराठीत तर लिहिलं आहे म्हटलं मी, साधा सरळ. नाही म्हणे, त्याच्यात असं लिहिलं आहे म्हणे की तुमचं गेल्या वर्षीचा शेतीचा खर्च किती आहे आणि यावर्षी उत्पन्न किती आहे. मी म्हटलं मग गेल्या वर्षी तर लिहायला सांगितलं ना मी, 10 वर्षाअगोदर तर नाही म्हटलं. नाही पण म्हणे तेच तर लय किचकट आहे ना म्हणे, ते खर्च लिहावं कसा म्हणे गेल्या वर्षीचा.
म्हटलं जर त्या माणसाले ज्याला हे समजत नाही की गेल्या वर्षीचा खर्च किती झाला, त्यानं विकलेला माल कितीचा झाला हे जर त्याला माहीत नसेल, अरे मी म्हटलं त्याला मरून त्यानं सहायचं तो उद्या मरत आज देऊन टाकले. जर अशा चिवट्याची जगायची गरजच नाही म्हटलं आपल्याला. ज्याले गेल्या वर्षी शेतीत खर्च त्यानं किती केला आणि यावर्षी त्यानं विकलेला माल किती रुपयाचा हे जर झाले समजत नाही, त्यांनी मिळालंच पाहिजे. 10 वर्षाचा हिशोब सांगून राहिलो का त्याले, तो काय म्हणे माहिती आहे का, नाही म्हणे भाऊ हा माझाच प्रश्न आहे म्हणे, माझाच प्रश्न आहे, मलाच नाही समजून राहिलं कसं लिहायचं. मी म्हटलं त्याला पुढे वाच काय लिहिलेलं आहे की शेतीत यावर्षी झालेला खर्च किती, आलेलं विक्रीवरून केलेलं उत्पन्न किती, आणि खाली काय लिहिलं त्यामुळे तोटा झाल्यामुळे इतका तोटा झाला त्यामुळे माझी कर्जमाफी करावी. या अर्जात लिहिलेलं आहे, अर्ज पाल म्हणजे 1 लाख खर्च केला, 60,000 रुपये उत्पन्न मिळालं, 40,000 रुपये मला तोटा आल्यामुळे माझी कर्जमुक्ती करावी, असा सोपा अर्ज आहे हा. एवढा जर अर्ज आपल्या शेतकऱ्यांना जर भरता येत नसेल तर आता अशा गध्याचं काय करायचं याचं मला तुम्ही उत्तर द्या. मला एक साधं सरळ सांगा, आपले लेकरू रडल्याशिवाय माय दूध पाजते काय? कोणती माया आहे हो की लेकरू रडलं नाही आलं आली ती की आल्या घेतलं की पाच, घेतलं की अरे त्याला हागून लागेल ना. रडल्याशिवाय दूध पाजतात काय? अबे तुम्ही अर्ज भरल्याशिवाय, हे तर चोट्टी येऊन बसेल आहेत ना, यांनी तर डिक्लेअर केलं ना रे कर्जमाफी होणार नाही म्हणून, की नाही म्हटलंय. यांनी सांगायचं राहिलं आहे का बाकी? तो अजित पवारचा व्हिडिओ पाहिला ना, पेपरात वाचलं ना, त्यानं सांगितलं की कर्जमाफी होणार नाही. वरून मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं आहे, काय सांगितलं? अजित पवार जे बोलले आहेत ते आमचेच घटक आहेत आणि ते जे बोलले त्याला आम्ही समर्थन करतो. सरकारी का सरकारी आहे बोलला की नाही? म्हणजे याचा अर्थ काही किंतु आणि परंतु आहे का की हे चोट्टे करत नाहीत म्हणून, आणि मागणी केल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी द्यासाठी हे काय शाने हे हुशार आहेत. पहिले समजतो की नाही लेके प्रामाणिक आहेत, हे जनतेचं भला करासाठी बसले आहेत. आमदारकी खासदारकी यासाठी याची असते की शेतकऱ्यांचं काम करायचं आहे, गरिबांचं काम करायचं आहे, देशाचं भलं ते गधे आजपासून 15-20 वर्षापासून मेले, त्याच्यानंतर कोणी शिल्लक नाही. आता जे आले आहेत की नाही ते काय आहेत? माल लगाव माल कमाव, माल लगाव माल कमाव, हे म्हणतात पैसे नाही. आणि गदारोळ कशात चालू? महिन्याभरापासून शक्तीपीठ मार्ग बनवायचा आहे. तुमच्याकडे पैसे नाही, 1 लाख कोटीचा शक्तीपीठ मार्ग बनवायला पैसे कुठून आलो तुमच्याकडून? 1 लाख कोटी. आणि या आमच्या तुमच्या नालायकपणामुळे आम्हाला पैसे कमी भेटले, त्याचे आमचे पैसे आहेत किती? 30,000 कोटी. म्हणजे या देशाचा एक महामूर्ख पंतप्रधान होऊन गेला मनमोहन सिंग नावाचा. दुसरा एक महामूर्ख मनुष्य होता, त्याचं नाव होतं प्रकाश पोहरे. त्याला पाहिलं आहे का तुम्ही कधी? पाहिलं काय मनमोहन सिंगनं? किंवा तुम्ही हे जे 2001 ते 2007 लिहून राहिले शेतकऱ्याच्या आत्महत्या, शेतकऱ्याच्या आत्महत्या, हा विषय काय म्हणे आज समजून घ्यायसाठी आम्हाला तुम्ही इथं या म्हणे. तुम्ही कधी येता म्हणे? मला बोलावून घेतलं त्यांनी. 40 मिनिटं या भारताचा एक पंतप्रधान अकोल्याच्या चादळल्या पेपरवाल्याला तिथं बोलावून घेते दिल्लीला, विषय समजून घेतो. 40 मिनिटाचा वेळ 2 तास 40 मिनिटं देतो. 72,000 कोटीची कर्जमाफी 15 दिवसात जाहीर करतो. 15 दिवसात. एकीकडे असा पंतप्रधान आणि एकीकडे असा पंतप्रधान की 13 महिने 10-15 लाख 20 लाख शेतकरी दिल्लीच्या 4ही सीमांवरून येण्यासाठी दिल्लीत बसले. रस्ते खोदून बसतो, खिळे टोकून बसतो, शेतकऱ्यांवर गोळ्या झाडतो, शेतकऱ्यांना आतमध्ये येऊ देत नाही. 700 शेतकरी मेल्यानंतर जो देशद्रोही म्हणतो की क्या मेरे लिए मरे क्या, जर या देशातला देशद्रोही मनुष्य कोण असेल, हे चालू आहे ना मस्त फेसबुकवर लाईव्ह चालू आहे ना, जाऊ दे त्याच्याजवळ. जर देशाचा देशद्रोही झाला त्याला तो देशद्रोही म्हणतो ना. गंगा भी डुबकी नहीं मारी, देशद्रोही आहे. 700 किसान मरे, मेरे कारण मरे क्या म्हणते? अरे तुला भेटायला येऊन राहिले ते बाबा, एवढे लोक होते, तुझ्याकडे जागा नव्हती, तू जायचं असतं तिथं भेटायला, विचारायचं असं मी क्या प्रॉब्लेम आहे. त्यांची काही मागणी होती काय? मागणी काहीच नव्हती त्या शेतकऱ्यांची. उलट हे त्यांच्या उरावर लादत होते, 3 कायदे घ्या, 3 कायदे घ्या. तेवढे बा तू कायदे नाही पाहिजे तुझ्या जोड ठेव, कायदे रद्द कर, एवढी मागणी होती. आणि हा मनुष्य 13 महिने त्यांना तिथं बसवतो, सीमेवर अटकवून ठेवतो. 700-750 शेतकरी मरतात. संसदेत प्रश्न विचारला जातो, कितने मरे मालूम नाही, इतने मरे तो हमारे कारण थोडी मरे. संसदेत उत्तर देतो, संसदेत उत्तर देतो. मित्रांनो एक लक्षात घ्या, सध्याच्या घडीला काय म्हणतात त्याला, जब सीधे उंगली से घी नहीं निकलता तो टेढ़ी करना पड़ता.
आणि लातो के भूत पोलीस चालू आहेत, पोलिसी समोर आहेत, रेकॉर्डिंग चालू आहे, फेसबुकला जात आहे. इथंच इशारा देऊन ठेवतो. 14 मे तारीख लक्षात ठेवावी सरकारने. 14 मे छत्रपती संभाजी महाराज शेतकऱ्यांचा कैवारी, त्याच्या जयंतीच्या दिवशी आम्ही यांच्या उरावर येणार आहोत. हे फॉर्म आहे, ते तुम्हाला भरायचे आहेत. गावोगाव जा. तुम्हाला शेवटचा इलाज सांगतो. तुमच्यातला प्रत्येक शेतकरी ज्या ज्या गावातला असेल त्या गावातला प्रत्येक शेतकरी त्यांनी हा फॉर्म भरून घेऊन यायचा आहे त्या दिवशी, आणि फॉर्म घेऊन सबमिट करायचा आहे. आंदोलन नाही, मोर्चा नाही. कशासाठी येत आहे? फॉर्म भरायला, फॉर्म द्यायला, अर्ज द्यायला. आणि अर्ज द्यायला सरकारी कार्यालयामध्ये जात असाल, पोलीसचा बाप, तहसीलदाराचा बाप, या देशाचा मुख्यमंत्री, या देशाचा पंतप्रधान तुम्हाला थांबवू शकत नाही. लोकशाहीचं मंदिर आहे, आम्हाला कर्ज द्यायचं आहे. तुमचे माणसं हजर ठेवा. माहिती देऊन येणार आहोत लिखित की या दिवशी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. तुमचे माणसं तयार ठेवा. सही आणि शिक्का मारून द्या त्या अर्जावर. 3 प्रतीत फॉर्म आहे, 3 प्रती. पहिली प्रत त्याला द्या, दुसरी प्रत तुम्ही ठेवा, तिसरी प्रत मला पाठवा. त्याचा कम्प्युटर करू, संगणकीय करू, आणि ती यादी हायकोर्टामध्ये जनहित याचिकेमध्ये दाखल करायची आहे. आता लढाई, या देशाची लढाई सध्याच्या घडीला ही कायदेशीर लढाई आहे. आणि त्या कायद्याचा रक्षक कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या रस्त्याने तुम्हाला आणि आपल्याला जायचं आहे. या हरामखोरांनी काल काय म्हटलंय माहिती आहे? गेले 8 दिवस झाले काय चालू आहे? वक्फ बोर्डचा कानून आणला आणि ते वक्फ बोर्डाला त्या कोर्टामध्ये चॅलेंज केलं. कोर्टाच्या चीफ जस्टिस, भारताचा मुख्य न्यायाधीश मिस्टर खन्ना, त्यांनी त्याला थांबून ठेवलं की तुम्ही हा काय मूर्खासारखा कायदा बनवला. अरे मुसलमानांच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणता की हिंदू देऊ, मग हिंदूच्या मंदिरामध्ये तुम्ही मुसलमान घेणार आहात का? शिखाच्या गुरुद्वारामध्ये तुम्ही हिंदू घेणार आहात का? जैनांच्या याच्यामध्ये तुम्ही मुसलमान घेणार आहात का? ते जर नाही तर हा कायदा कसा बनला? प्रश्न केला. आणि कायद्यामध्ये म्हटलेलं आहे, संविधानात बाबासाहेबांच्या म्हटलेलं आहे की कुणाच्याही धार्मिक याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. कसा करत आहे? थांबवा. त्या चीफ जस्टिसनं असा अर्ज दिल्याबरोबर, निर्णय दिल्याबरोबर, स्टे दिल्याबरोबर या देशाच्या मुख्य न्यायाधीशावर हे सरकार तुटून पडलं आहे. त्यांचे जे कुत्रे हा शब्द वापरतो, त्याचं नाव कोण आहे? तो निशिकांत दुबे नावाचा संसद आहे. तो म्हणतो की हा खन्ना जो आहे, हा खन्ना याच्यामुळे या देशामध्ये जातीय दंगली पेटणार आहे. पेटल्या आहेत म्हणतो. म्हणजे हा इशारा देऊन ठेवतायत पेटवणार हेच आहेत. यांनी जातीय दंगली पेटवण्याकरता आतापर्यंत खूप प्रयत्न केले. सगळ्यात मोठा प्रयत्न कोणता? अरे आंबेडकरांच्या पुतळ्याचं साधं बोट तुटते ना, तुम्हाला माहीत आहे कशा दंगली होतात. अरे यांनी शिवाजीचा पुतळा 5 तुकड्यात फेकून दिला, तोडून टाकला. यांना असं वाटलं की मराठे साले चुते उठतील आणि मारतील. पण मराठी बिंडोक नसल्यामुळे मराठ्यांनी त्यावेळेला दंगल पेटवली नाही. यांना माहीत होतं याच्या मागचे कावे काय आहे. असे खूप प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला लिस्ट ऑफ जे देतो. हा दुसरा प्रयत्न आहे या देशामध्ये दंगली पेटवण्याचा. परवाच्या दिवशी नागपूरमध्ये त्या औरंगजेबाची कबर नकली तयार केली, त्याच्यावर हिरवा कपडा टाकला, त्याच्यावर कुराणाचे आयते लिहिले, पेटून लावलं, लाता मारल्या. मुसलमान काय ते तर मुसलमान आहेत, ते तर त्याला ताबडतोब जर कोणी सांगितलं इस्लाम खतरे में चालले डोकसं गुंडाळून. हिंदूही तसेच आहेत, हिंदू खतरे में म्हटलं हे चालले. आणि याचा फायदा घेऊन यांनी त्या नागपूरमध्ये दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिकडे 365 दिवस अंतराळात राहून ती विल्यम परत येते. आणि आमच्या देशामध्ये 300 वर्ष जुनी औरंगजेबाची कबर खोदून त्याची हाडं पाहायला जातात. या देशामधले लोक किती बिंडोक आहेत हे सरकारला आणि भाजपच्या लोकांना अत्यंत चांगल्या रीतीने माहीत असल्यामुळे ते याला म्हणतात ते बरोबर बोटं घालून राहिले आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, येणारे दिवस हे अत्यंत खराब आहेत. रोजचा दिवस कालच्यापेक्षा खराब येत चालणार आहे. तुम्ही हे म्हणाल की यार पिछला अच्छा था, इसे अंग्रेज अच्छे थे. रोज तुम्हाला रडले नाही ना? मला विचारा, तुम्ही मला विचारा की कालचा दिवस बरा होता राजा, आज तर त्याच्यापेक्षा खराब झाला. रोज नवीन काय एक कायदा येऊ घातला. येणाऱ्या 15 दिवसात कायदा येणार आहे, जनसुरक्षा कायदा. हे जे आज मी बोलतून राहिलो ना, हे पोलीसवाले येतील, रेकॉर्ड करतील, देऊन ते तुमने सरकार के खिलाफ में बोला है, तुम्ही देशद्रोही आहे, चला अंदर.
मी जे सांगतोय ना, मी नेहमी तुम्हाला माहीत आहे, मी नेहमी भविष्य सांगत असतो, सांगून ठेवतोय. कारण यांना माहीत आहे, अरे अमेरिकेमध्ये तर लाखांनी लोक रस्त्यावर उतरले आहेत. या देशामध्ये त्यांना असं वाटतं की लाखांनी नाही 2 लाखांनी लोक उठतील आणि ती आवाज दाबण्याची यांची पूर्ण तयारी झाली आहे. परंतु ते म्हणतात ना की देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. 14 मेला हे फॉर्म घ्या. तुमच्या गावातली प्रत्येक माणसाला तुम्ही कोण करायचं आहे, एकाला द्या, 2ला द्या. प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 गट करून ठेवलेला आहे. हिंदू अलग, मुसलमान अलग, दलित अलग, लायना शेतकरी अलग, मोठा शेतकरी अलग, भाजपवाला अलग, तो सगळ्या पक्षाची अलग अलग गावं फोडून ठेवली आहेत. गावातही एकोपा राहिला नाही. ते एकोपा गेला खड्ड्यात, लोक गेले, गट गेले खड्ड्यात. प्रत्येकाला द्या, प्रत्येक गटाचा ना त्याला एक पुस्तक द्या, हे भरून आण. आणि यावेळची कर्जमाफी कोर्ट त्याचीच करणार ज्यांनी अर्ज दिला. कारण आमची प्रार्थना ती आहे की साहेब यांनी मागणी केली आहे, याचं कर्जमाफी करा, याची मागणी केली आहे. जो कर्जचा अर्ज भरणार नाही त्याची कर्जमाफी होणार नाही, लक्षात ठेवा. कारण त्यावेळचा तो मूर्ख मनमोहन सिंग बिना अर्ज बिना सही 72,000 कोटीची कर्जमाफी करणारा तो मनमोहन सिंग मेला आणि हा प्रकाश पोरे शहाणा झाला. मला माहीत आहे की तुमच्यापैकी किती लोकांना हे माहीत नसेल की 72,000 कोटीची कर्जमाफी घ्यायसाठी मी गेलो तर टोले घेतले आणि 8 दिवस मनमोहन धारियांना उपोषणाला मांडलं होतं. काय माहीत नाही तुम्हाला. तुम्हाला साधं सरळ कसं आहे माहिती आहे का, की जो म्हणजे तुमच्याकडून जे हे करून घेते की नाही, मग ऐसा करूंगा वैसा करूंगा शपथ घेते, तेव्हा त्याचं तुम्ही ऐकता. बाकी जो निष्प्रभपणे काम करतो त्याचे तुम्ही हाल करता, त्याचे परिणाम तुम्ही स्वतः भोगता. या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो, याला कुणीही कारणीभूत नाही, आम्हीच कारणीभूत आहोत, स्वतः शेतकरी. हा कुठला देश आहे ज्या देशामध्ये 1960-65 पर्यंत बँकांमध्ये यांच्या डिपॉझिट कोण ठेवत होतं? अरे तुम्ही ठेवत होते. याच्या बँकेचे मॅनेजर, या देशातल्या बँकांचे मॅनेजर भीक मागायला गावखेड्यात फिरायचे, बापू डिपॉझिट द्या, काका डिपॉझिट द्या म्हणायला. अरे बँकात डिपॉझिट ठेवणारा शेतकरी कर्ज मागायला लागला आणि कर्ज फेडल्या जात नाही म्हणून आत्महत्या करायला लागला. 15 शेतकरी रोज मरतायत विदर्भात, 11 जिल्ह्यात. अरे 1922ला 3,000 गावं होते या महाराष्ट्रामध्ये ओसाड पडलेली. 1922ला त्या 3,000पैकी 2700 गावी एकटा विदर्भातल्या आहे. एका 2 वर्षामध्ये त्या 2700मध्ये 350 गावाची भर पडून 3,050 गावं एकट्या विदर्भातली झाली आहे. इतकी वाईट अवस्था आमची झालेली आहे मित्रांनो. 13 कापड गिरण्या होत्या, बंद पडल्या. सूत गिरण्या 50 होत्या, आता बंद उघडलेल्या, सगळ्या बंद पडल्या. साखर कारखाने 15 काढले, सगळे बंद पाडले. विदर्भ वेगळा केल्याशिवाय पहिलं तातडीचं काम काय? तुमच्या मागची कर्जमाफी काढायची, पहिलं काम. दुसरं काम, कायमस्वरूपी जर इलाज करायचा असेल तर ये हरामखोरों के साथ में रहना नहीं. साधा आणि सरळ प्रश्न आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या लेकरा, अरे 1960ला यांच्यासोबत जोडला गेलो आम्ही. 1960ला स्वतंत्र राज्य होतं आमचं. त्यावेळेला परिस्थिती काय होती आमची? 66 आमदार होते, 66. वा वा वा, या माणसाने श्री राम रक्षा फेकून दिली तर वा, अभिनंदन. त्याला कळून गेलं राम मुझे बचा नहीं सकता. पण रामाचा बाप आहे ना इथं बसलेला. रामाचा बाप कोण आहे? मोदीजी. अरे त्यांनी निर्माण केलं ना, मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांनी केली, म्हणजे रामाचा बाप कोण आहे? ते तुम्हाला असं वाटतं राजा जनक आहे, मग दशरथ नाही. तर जाऊ द्या, आपल्याला आपला विषय सोडून बोलायचा नाही आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे कर्जमाफीचे अर्ज आहेत हे भरणं अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत पहिले एक आपल्याला ठरवावं लागेल म्हणजे प्रायोरिटी नंबर 1, 2, 3, 4, त्या प्रायोरिटी नंबरनी पहिले हे अर्ज भरा. 14 मे गावाचं नाव आपलं बोर्ड घ्यायचा, लिहायचं लाडेगाव किंवा जे कुठलं गाव असेल गावाचं नाव लिहा. त्याच्यामागं 100, 200, 500 जेवढे कोणते ज्यांना कुणाला कर्जमाफी पाहिजे असेल असे माणसं, ज्यांना नको आहे त्यांना म्हणायला जायचं नाही, कारण त्याच्या बापदाद्यांनी भरपूर पैसे शिल्लक ठेवले आहे. मरणे दोन बघत नांदी नका लागू. ज्यांना अक्कल असेल त्यांचे भरून घ्या. 50 असतील तर 50, पण त्या बोर्डाच्या मागं 50 लोक एका लाईनमध्ये लागतील. एका लाईनमध्ये गडबड करायची नाही.
मतदानाला तुम्ही गेले आणि संध्याकाळी 5 वाजता मतदान बंद झालं तर सगळेजण जेवढे हजार आहेत तेवढ्यांना अंदर घेतात ना, आणि झक मारून सगळ्यांना नंबर देऊन करून या कलेक्टरला आणि तुमच्या तहसीलदाराला ते करावं लागणार आहे. बाप बसले आहेत अर्ज घेऊन, रात्री 12 वाजो 2 वाजो माणसं बसो, सही शिक्का दे, तेरा बाप देगा नाही देगा मैं देखता हूँ क्या करतो. कारण आम्ही त्यांना सूचना देऊन जातोय, सूचना देऊ ते आमचे लोक अर्ज द्यायला येणार आहेत या दिवशी. आणि जिथं तहसील असेल, जिथं SDO, तिथंच खूप जाणे का नाही, तहसीलदार म्हणा, SDO म्हणा, कलेक्टर म्हणा, कमिशनर म्हणा, हे सगळे सरकारचे अधिकारी आहेत. तिथं अर्ज द्या, पण त्याच्यावर सही शिक्का नंबर मारून घेणं गरजेचं आहे. नंबर मारून घ्या, कारण त्याच्याशिवाय आणि त्या यादीसह मी कोर्टात अर्ज करणार आहे की एवढ्यांनी मागितली आहे, आमचा हक्क आहे करून देणं, कारण आमचं कर्ज सरकारच्या नालायकपणामुळे झालं आहे, यांनी आम्हाला घाटा केला. जनहित याचिका येस त्याचं उत्तरानं आम्हाला ते करायचं आहे. आणि एकेका माणसाने त्याच्या गावातल्या सगळी कामं अगदी प्रामाणिकपणे करायची आहेत. एक सामाजिक कामं जे करतो तुम्ही त्या पद्धती त्याला घ्या आणि त्या हिशोबाने करा. येणाऱ्या 14 मेला आपण भेटूया. जमलं तर मी त्या दिवशी फ्लाईंग स्क्वॉड करेल, फटाफट इकडून त्या गावात मी येईल. मात्र तुमच्या यशस्वीतेचं सूत्र काय राहणार आहे याच्यामध्ये, त्याच्या यशस्वी सूत्र आहे मुंडक्यांची संख्या. जेवढ्या जास्त संख्येने, अरे लाखांनी या महाराष्ट्रात 12 कोटी लोक राहतात, त्यापैकी 6 कोटी लोक शेतकरी आहेत. 6 कोटीपैकी फक्त 10% 60 लाख लोकांनी जरी अर्ज भरला ना, अरे हा देवेंद्र फडणवीस चड्डीमध्ये जर मुतला नाही तर मला सांग, नाव बदललं. मला असं वाटतं जय मला बोलायचं ते मी बोललो. तुम्ही शहाणे आहात, समजदार आहात, त्या दृष्टिकोनातून हा जो लढा आहे आपल्याला यशस्वी करायचा आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. हे जे फॉर्म आहेत हे एकतर दशोन्नतीच्या कार्यालयात उपलब्ध होतील. अकोल्यात आहात तुम्ही, हे कोणालाही पाठवा, तिथं उपलब्ध होईल. 10 रुपये किंमत ठेवली आहे फक्त त्याची. का ठेवली? कारण नाही तर तुम्ही त्याच्यावर चिवडा खासाल, नाही तर टिंबे करसाल. आणि पुन्हा हे फॉर्म आपल्याला संगणकीकरण करायचे आहे, त्याचा खर्चही येणार आहे. त्याच्यामुळे मी काही गांधीला खार लावून घेणार नाही. 10 रुपये तुम्ही द्या, मी कंपोजर करतो. त्याच्यामुळे एका पुस्तकामध्ये 25 फॉर्म आहेत, 3 पानाचे सेट आहेत. समजलं का? याच्यामध्ये पहिला पांढरा आहे, पहिला पांढरा, दुसरा पिवळा हा तुमचा आहे, तिसरा जो आहे तो निळा आहे. असा 3 फॉर्ममध्ये तो सेट आहे. पहिला कलेक्टरला, दुसरा तुमचा, तिसरा आमच्या कार्यालयात पाठवा, पोहोच घ्या. आणि एकेकाने येऊन डोकं खाऊ नका. तुमच्या गावातला एका सुद्या माणसाला ते द्या, बंची तयार करा, 100, 200, 500चा तो मला आणून द्या. त्याची यादी बनवा, ती यादी आणून आणि फॉर्मचं मला आणून द्या. त्याचं मला संगणकीकरण करावं लागणार आहे. कारण कोर्टात गेल्यानंतर कोर्ट काय म्हणेल, पहिले डायरेक्ट जर गेलो तर ते म्हणे तुम्ही मागणी केली का माय बाप सरकारला, तर साहेब हे मागणी केली, ही त्याची यादी, हे त्यांचे हे. मग कोर्ट म्हणूच शकणार नाही काही. 15 दिवसात त्याचा निकाल द्यावा लागणार आहे कोर्टाला, 15 दिवसात. हे सांगतो मी तुम्हाला. ह्या प्रकाश पोरे जे बोलतो ना ते करून दाखवतो, एवढं लक्षात घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून जोमानी कामाला एवढं बोलतो. धन्यवाद.